सर्व दिशांमध्ये जर सर्वात घातक दिशा कोणती असेल तर ती म्हणजे नैऋत्य. तर ती का आहे घातक हे जाणून घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नैऋत्य दिशा म्हणजे नकारात्मकता, दैत्य, मृत्यू, लोक, मोक्ष यांची दिशा असली तरी ही दिशा योग्य पद्धतीने बॅलन्स केली तर जीवनात उत्तम प्रगती होऊन श्रेय प्राप्त होते. या दिशेचा स्वामी निऋत्ती आहे तर राहू ग्रहाचा प्रभाव या दिशेत आहे. नैऋत्य दिशेत दोष असेल तर खालीलप्रमाणे उपाय करून बॅलन्स करावी. नैऋत्येला कट, वाढ अथवा गोलाकार आकार नसावा. हा भाग शक्यतो काटकोनात असावा. पृथ्वी तत्वाची ही दिशा असल्याने येथे जडत्व असावे. जाड भिंतींनी हा भाग नेहमी बंद असावा. या दिशेत कधीही दरवाजा नको असतो. नैऋत्य दिशा म्हणजे 215 ते 247.5 डिग्रीपर्यंत प्रभावी असते. तरी काही अंशी 200 पासून ते 215 डिग्रीपर्यंतचा भाग देखील नकारात्मक असतो. हा डिस्पोजल झोन म्हणून ओळखला जातो. म्हणून संपूर्ण या डिग्रीमध्ये दरवाजा नको. या दिशेत मोठ्या खिडक्या नकोत. तसेच 215 ते 247.5 डिग्रीमध्ये टॉयलेट कधीही नको. मात्र 200 ते 215 डिग्रीमध्ये टॉयलेट घ्यावे कारण हा भाग डिस्पोजल झोन म्हणून ओळखला जातो. नको असलेल्या टाकाऊ गोष्टी या भागातून जायला हव्यात. या भागात घरातील कर्त्या स्त्री पुरुषाची बेडरूम असावी व उभयतांमध्ये वादविवाद होऊ नये म्हणून पती पत्नीचा एकत्र फोटो लावल्यास अतिशय उत्तम रिझल्ट येतात. कर्त्या स्त्री पुरुषांनी येथे झोपल्यावर त्यांच्या जीवनात श्रेय प्राप्त होते. नोकरी व्यवसायात प्रगती होऊन श्रेय लाभते. घरातील मुलांना मात्र नैऋत्येला असलेली बेडरूम कधीही देऊ नये, अन्यथा ती उद्धट वागतात, वडीलधाऱ्यांचे ऐकत नाही व स्वतःचे वर्चस्व गाजवू पाहतात. आजारी माणसाला ह्या बेडरूममध्ये कधीही ठेवू नये, अन्यथा आजार बळावतो किंवा लवकर बरा होत नाही. दुमजली बंगला असेल व नैऋत्येला एक मजल्यावर एक अशी बेडरूम आल्यास वडिलांनी वरची तर मोठ्या मुलाने खालील बेडरूम वापरावी. 2 भाऊ असतील तर मोठ्याने वर तर लहान भावाने खालील बेडरूम वापरावी. तसेच वडील रिटायर्ड असतील तर मुलाने वर व वडिलांनी खाली असे राहावे. नैऋत्येला बेडरूम असो वा नसो पण तेथे नैऋत्येला रोज किमान 1 तास तरी पांढरा अथवा पिवळा प्रकाश देणारा लाईट किंवा झुंबर लावावे. दक्षिण नैऋत्य मोकळी नसेल, दारे खिडक्या टॉयलेट जलतत्व नसेल व या दिशेत जडत्व गुरुत्व मजबूती असेल तर आकाश प्रकाश व दुपारनंतर सूर्याच्या इन्फ्रारेड ऊर्जा स्पंदनाचे विसर्जन होते व उत्तर ईशान्य भागातून येणाऱ्या जैविक वैश्विक ऊर्जा वास्तूमध्ये योग्य पद्धतीने पसरून चंद्र इडा नाडी प्रभावी होते व आपल्या जीवनात व वास्तूमध्ये श्रेय, आरोग्य, कल्याण, मांगल्य निर्माण होते व सुख समृद्धी येते. मात्र ह्या भागात मुख्य प्रवेशद्वार, मोठ्या खिडक्या, मोकळे प्रांगण, मोठा खड्डा, खोलगटपणा, टॉयलेट, तलाव, विहीर, बोरवेल, पाण्याचे स्रोत, हिरवा, काळा, निळा रंग किंवा ह्या रंगाच्या वस्तू या भागात येता कामा नये. अन्यथा गरिबी, दारिद्र्य, स्ट्रगल, आर्थिक त्रास, धन नाश, शत्रुत्व, मोठ्या मुलांना त्रास किंवा मुलांपासून त्रास, बदनामी, मोठ्या प्रमाणात कर्ज, व्यवसायात नुकसान, कार्यात अडथळे, दीर्घकाळ चालणारे आजार, तसेच कमरेखालील आजार, पती पत्नीमध्ये मतभेद, संतती प्राप्तीमध्ये अडथळे येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून फ्लॅट घेताना अशा प्रकारच्या रचना असलेले फ्लॅट मुळात घेऊच नये किंवा बांधकाम करताना अशा प्रकारच्या रचना निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि समजाच नजर चुकीने जर घेतलाच गेला असा फ्लॅट किंवा अशा प्रकारे बांधकाम झाले असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर 100% उपाय नसला तरी उपाय केल्यास काही अशी जीवनात नक्कीच फरक पडतो. मात्र योग्य वेळ आल्यावर सदर वास्तू विकून टाकावी अथवा योग्य ते बदल बांधकामात करून घ्यावेत. वरील दोषांची उत्पत्ती झाल्यास खालील उपाय अवश्य करावेत. 1. दरवाजाला लाकडी उंबरठा बसवून त्यात पिवळा जर्द रंग द्यावा. 2. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चांदीचे अथवा तांब्याचे स्वास्तिक बसवून घ्यावे व मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाच्या मोठ्या वजनदार माती भरलेल्या कुंड्या ठेवाव्यात. 3. हिरवी झाडे, हिरवा, काळा व निळा रंग या दिशेत टाळावा. या भागात पिवळ्या रंगाचा तसेच पितळी धातूंचा योग्य प्रमाणात वापर करावा. 4. मुख्य प्रवेशद्वारावर पाकुवा मिरर बसवावा. अभिमंत्रित दुर्गाद्वार, दुर्गाभिसा यंत्र बसवावे. 5. या कोपऱ्यात जमिनीत खड्डा करून विशिष्ट प्रमाणात गम बीज असलेले शिशे व लोखंड अभिमंत्रित वास्तू देवता यंत्र, टायगर आय व काही विशिष्ट क्रिस्टल, राहू केतू यंत्र व खास अशी रत्ने पुरावीत. रामकृष्ण हरी.